क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। रोज डब्याला काय करायचं असा प्रश्न पडतोय का तुम्हाला? आपण आज चवळीची भिजलेल्या चवळीपासून उसळ तयार करणार आहोत। पण ही रेग्युलर उसळीपेक्षा या उसळीची पौष्टिकता कशी वाढेल यासाठी आपण आज प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी ही भिजलेली चवळी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून व्यवस्थित सर्व चवळी मिक्स करून घ्यायची। आता ही चवळीला आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि चवळीबरोबर भात पण लावायचा, म्हणजे एका वेळेला 2 रेसिपीज तयार होतात। आता आपली ही चवळी शिजलेली आहे, तर ही चवळी शिजली आहे का एकदा चेक करून बघायचं। चवळीचा कलर तर छान आलेला आहे आणि आता अशी दाबून बघितली व्यवस्थित आपली चवळी छान शिजली आहे। आता आपण कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। आपण ही मातीची कढई घेतलेली आहे। स्वयंपाक करताना मातीची, लोखंडाची, अशी पितळाची अशी बदलून भांडी वापरावी, ज्यामुळे आपल्याला जे धातू वेगवेगळे पोटामध्ये जातात। आता आपलं तेल छान तापलं आणि छान तेल तापल्यामुळे आपली फोडणी पण मस्त होणार आहे। त्यासाठी अशी मोहरी घातली आहे, हिंग घातला आहे, मोहरी मस्त तडतडली आपली आणि याच्यामध्ये आपण कांदा कट केलेला कांदा घातला आणि व्यवस्थित कांदा लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। रेसिपी तयार करताना रेसिपीमध्ये आपण जेव्हा इनोव्हेशन करतो तेव्हा रेसिपीची पौष्टिकता जास्तीत जास्त कशी वाढेल आणि तिचं ओरिजिनल चव कशी चांगली राहील या हिशोबाने आपण यामध्ये बदल करत असतो। त्यासाठी आपण आता फोडणीमध्ये कढीपत्त्याची पानं घालायच्या ऐवजी कढीपत्त्याची पावडर घातली आहे 1 चमचा आणि 1 चमचा शेवग्याची पानांची पावडर घातली आहे। कढीपत्त्याची पानं आपण 4 ते 5 घालतो। 4 ते 5 पानांमधनं आपल्याला पाहिजे तेवढी पोषक मूल्य काही मिळत नाही आणि कढीपत्ता आपल्या फोडणीतनं आपण बाजूला पण काढून टाकला जातो जेवताना। त्यापेक्षा जर अशी पावडर वापरली तर पूर्ण व्हिटॅमिन्स मिळतात। आणि आता आपण कांदा लसूण चटणी वापरतोय। कांदा लसूण चटणी आपण 2 चमचे वापरतोय। तुम्ही घरामध्ये किती तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता। उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे कमी स्पायसी खाल्लं तर जास्त चांगलं, त्यासाठी आपण कमी मसाले या भाजीमध्ये वापरले। शेवग्याच्या पानांची पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये वापरली, जी शेवग्याच्या पानांमध्ये सुद्धा खूप पोषक मूल्य असतात। आपण आपल्या चॅनलवर या संदर्भात भरपूर रेसिपीज टाकलेल्या आहेत। शेवग्याच्या पानांचं महत्त्व पण आपल्या रेसिपीमध्ये आपण आपल्या चॅनलवर आहे, ते पण तुम्ही नक्की बघा। पण पावडर कशी तयार करायची, कढीपत्त्याच्या पानांची पावडर आणि शेवग्याच्या पानांची पावडरचे व्हिडिओ पण आपण तयार केलेले आहेत। आपण आता दही घालतोय या रेसिपीमध्ये, दह्याचा वापर करतोय। दह्यामुळे आपल्या रेसिपीला खूप छान टेस्ट येणार आहे। रेसिपीची आणि पौष्टिकता वाढण्यासाठी आपण दह्यामध्ये एसरचं पावडर वापरतोय। मराठवाड्याची ही स्पेशलिटी आहे। याची रेसिपी पण मी माझ्या चॅनलवर दिली आहे। तुमच्याकडे जर ही एसर पावडर नसेल तर तुम्ही मेथकूट वापरू शकता आणि मेथकूट पण नसेल तर डाळीचं पीठ पण वापरू शकता। आपण याच्यामध्ये काळं मीठ वापरतोय। आपण ह्या एसरच्या पावडरमध्ये पण मीठ आहे आणि चवळी शिजवताना पण आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ वापरताना जपून वापरायचं आहे। आणि आपण आता काळं मीठ यासाठी वापरलं आहे की चवळी ही कडधान्य आहे, बऱ्याच जणांना पचायला त्रास होतो, त्यामुळे काळं मीठ जर वापरलं तर आपल्याला पचायला खूप सोपं जाईल। आणि एसरचं पीठ घालण्याच्या पाठीमागे उद्देश असा आहे की दही जेव्हा आपण डायरेक्ट कधी भाजीमध्ये घालायचं नाही, त्यामुळे भाजीमध्ये दही घातल्यावर दही फुटू शकतं। त्यामुळे डाळीचं पीठ, मेथकूट नाही तर हे आता माझ्याकडे एसरचं पीठ मी तयार करून ठेवलेलं आहे। हे पूर्ण 3 ते 4 धान्य मिक्स करून भाजून आपण हे पीठ तयार केलं होतं। घरामध्ये कधी शेंगदाण्याचं कूट नसेल किंवा डाळीचं पीठ नसेल तर अशा वेळेला हे पीठ खूप उपयोगी पडतं आणि पदार्थाची चव पण वाढते। माझ्या चॅनलवर याची रेसिपी आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक पण देते, नक्की घरात तयार करून ठेवा। आणि आता आपण गॅस बंद केला आहे आणि आपली चवळी छान शिजली आहे का एकदा परत चेक करूया। मस्त मऊ शिजलेली आहे। एकदा दही भाजीमध्ये घातलं की भाजी जास्त उकळायची नसते, त्यामुळे भाजीमध्ये दही फुटू शकतं। आपण दही फुटू नये म्हणूनच एसर पीठ त्याच्यामध्ये मिक्स केलं होतं। आपण आता पुदिना आणि कोथिंबीर घालायची आहे। दह्याच्या पदार्थांमध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याची चव खूप छान येते। आता आपण पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि छान बारीक कट करून घ्यायची आहे आणि तयार झालेल्या भाजीवर वरण मस्त घालायची आहे।
पुदिना आणि कोथिंबीर शिजवायची नाही आहे, शिजवल्यामुळे चव पुदिन्याची कमी होते. अशा पद्धतीनं आपली खाण्यासाठी ही भाजी रेडी आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. आपण आता टिफिन तयार करतो आहे. टिफिनमध्ये ही भाजी थंड करून घालायची आहे, म्हणजे भाजीला, भाकरीला घाम येत नाही. आपण सॅलड भरतो आहे, भाकरी, सॅलड आणि भाजी अशा पद्धतीनं आपला टिफिन खाण्यासाठी रेडी आहे. आपली कशी वाटली तुम्हाला ही टिफिनची रेसिपी? पौष्टिक आपला टिफिन रेडी आहे. अशा पद्धतीच्या टिफिनच्या रेसिपीज जे तुम्हाला माझ्या चॅनलवर आहेत त्या जर आवडत असतील तर आपल्या चॅनलवर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.